पोलिसांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सिक्कीममध्ये एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। निर्माणाधीन बोगद्यामध्ये भूस्खलन झालं तर यामध्ये 8 मजुरांचा मृत्यू झालाय तर 19 पेक्षा अधिक जण आतमध्ये अडकलेले आहेत। ढिगाऱ्यामुळे बोगदा बंद झालाय तर मदत कार्यामध्ये मोठा अडथळा निर्माण झालेला आहे। बोगद्यामध्ये मिथेन वायूची गळती झाल्याचा संशय आहे तर आता बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेले आहे। तर बचाव करणारे काही मजूर देखील बेशुद्ध झालेले आहेत। मिथेन वायूची गळती झाल्याचा अंदाज आहे आणि त्या दिशेने आता युद्धपातळीवर हे बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। सिक्कीममधील एका बोगद्याजवळ सोमवारी दरड कोसळल्याने बोगद्याचं प्रवेशद्वार बंद झालं आणि 27 कामगार आतमध्येच अडकले। यापैकी 8 जणांचा मृत्यू झालाय तर उर्वरित 19 जण अद्यापही आतमध्ये अडकलेले आहेत। त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडतायत।